राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचं चावणी येथे जोरदार स्वागत केले असून त्यांच्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिलाय। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून प्रत्येक गावात जाऊन ते गोरगरिबांच्या अडचणी सोडवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत। काल सासगाव पंचायत समितीमध्ये त्यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला असून सायंकाळी चावणी येथे या दौऱ्याची सांगता करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विधानसभेचे उमेदवार सुधाकर घारे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं। सुधाकर घारे यांनी त्यांच्या माध्यमातून चावणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून येणाऱ्या काळातही चावणीचा विकास करण्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही ग्रामस्थांना सुधाकर घारे यांनी दिली आहे। चावणी गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन शत्रूचा खानाचा मोठा पराभव करून उंबरखिंड येथे मोठा विजय मिळवला होता। त्याचाच इतिहास या गावाला असून या पावनभूमीत आम्ही विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करून असून मला तुमचे मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी चावणी ग्रामस्थांना केलेली आहे। या निवडणुकीसाठी आपण जेव्हा निवडणूक लढवणार आहेत, अनेक वेळा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा म्हणतो आपण सगळी मंडळी आपण प्रत्येक गावात जात असतो, प्रचार करत असतो, पण निवडणूक लागण्यापूर्वी आम्ही आपला आशीर्वाद घ्यायला आलोय, आपल्याला भेटायला आलोय, माझ्या महिला भगिनींच्या समस्या जाणून घ्यायला आलोय, माझ्या युवकांच्या समस्या जाणून घ्यायला आलोय। आणखी शेवटी सांगितलं गावामध्ये आपण छोटी मोठी कामं देण्याचं काम केलं, गावातला विकास करण्याचं काम केलं, पण आपण हे काहीच केलेलं नाही। पुढच्या काळामध्ये आपल्याला नुसता विकास न करता गावाचा आणि या परिसराचा महाविकास करायचा आहे, कारण ही भूमी आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। यामध्ये आपल्याला विशेष महत्त्व कसं येईल, महत्त्व आहे अजून विशेष महत्त्व कसं येईल, इतिहासामध्ये आपल्या या परिसरामधलं कसं नाव आपल्याला अजून चांगल्या अक्षरात करता येईल, अशा पद्धतीने आपण या परिसरामध्ये काम करू।